प्रवास तो प्रत्येक वळणावर आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. कधी पावसाच्या सरी, तर कधी धुक्याने झाकलेले रस्ते, तर कधी अनपेक्षित घडणारे प्रसंग. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे प्रवासाची ओढ. ह्यावेळी मी निघालो आहे मुंबई ते श्री क्षेत्र घृष्णेश्वर. तर चला या सफरीचा प्रत्येक क्षण एकत्र जगूया. मी आहे ऋषी आणि तुम्ही पाहत आहात रोड डायरीज विथ ऋषी. नमस्कार, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळचे 5:16 झालेत आणि आपण निघालो आहे घृष्णेश्वर राईडला, जे आहे 12 ज्योतिर्लिंगमधलं शेवटचं ज्योतिर्लिंग, जे आपल्या महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं. आणि आत्ता आपण शिळफाटा रोडला जॉईन झालो आहे. इथून आपल्याला शिळफाट्यावरून पुढे ठाण्याला आपला मित्र अमित भेटणार आहे. तिथे आम्ही दोघांनी मीटअप पॉईंट ठरवला. एक हॉटेल आहे. आता हॉटेल तर सकाळी आता पहाट आहे, त्याच्यामुळे ओपन नसणार आहे. फक्त एक मीटअप लोकेशन म्हणून आम्ही ते एक हॉटेल ठरवलं आहे. ट्रिप आपण 0 सेट केली आहे. आता बघूया. ॲक्च्युअलमध्ये आपली ही राईड 300-350 किलोमीटरची राईड आहे. कारण आपण लोणावळा, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर मार्गे न जाता आपण इकडून फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये ह्या मार्गे मी संभाजीनगरला जाणार आहे. आणि सेकंडरी कधीच मी बाईकने कसारा घाट चढलो नाही आहे. फर्स्ट टाईम मी बाईकने कसारा घाटामध्ये ट्रॅव्हल करेल. सो माझ्यासाठी पण हा पहिलाच अनुभव असेल. आपण आता शिळफाटा क्रॉस केला आहे. मुंब्रा बायपासजवळ आपण पोचलो आहे. आता इथून आपण 5 मिनटामध्ये आपल्या मीटअप पॉईंटवरती पोचणार आहे. तर ॲक्च्युली सांगायचं झालं तर हा जो रूट मी घेतला आहे आणि मॅपने ज्या रूटने मला आणलं आहे, हा माझ्यासाठी तरी फर्स्ट टाईम रूट आहे हा. त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक गाडी चालवावं लागते. कुठून एवढी ट्रॅफिक येते आणि हा कुठला रोड कुठे जातो हे काहीच अंदाज लागत नाही आहे. आज केवढे ते ट्रक, पूर्ण लाईन लागली यांची ट्रकची. मला नाही वाटत हे लोक लवकर सोडतील. भाई हे सगळे हेवी ड्रायव्हर, यांचा नाद नाही करायचा बाबा. चला आपण एकदाची सुटलो. यार काय डेव्हलपमेंट झाली यार, मस्त एकदम. आणि रोडचं पण डेव्हलपमेंट खूप चांगली प्लॅनिंग करून केली आहे. कारण ज्यावेळी ती ट्रक ट्रॅफिक होती, बहुतेक ती ठाणा साईडनेच ट्रक ट्रॅफिक येत असणार आहे. यार काय रोड बांधला आहे यार, सुपर्ब. तर हा उल्हास नदीवरचा ब्रिज, ठाणा क्रॉस केलं की हा ब्रिज लागतोय. ही उल्हास नदी, यार केवढी मोठी नदी आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या जर्नीसाठी. कारण कंप्लीट रोड हा माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे आणि मला बऱ्याच गोष्टी नवीन या रोडवरती पण बघायला भेटतील आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला देखील दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आणि ॲज युज्युअल जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये कमतरता जाणवते, काही गोष्टीची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटते की करावी, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 1 मिनटामध्ये आपण मीटअप पॉईंटला पोचतो आहे. आता आम्ही तर बहुतेक सर्व्हिस रोडला थांबला असेल, कारण आमचा मीटअप पॉईंट ॲक्च्युली मी आता माहिती नाही, फर्स्ट टाईम येतो ह्या रोडला, त्याच्यामुळे अंदाज चुकला माझा. ॲक्च्युली मीटअप पॉईंट बाहेरच ठेवला पाहिजे. बघा आम्ही तिथं थांबला आहे. चल ओके. सो आपण आता मीटअप पॉईंटवरून निघालो आहे. अमित आपल्याला बरोबर त्या स्पॉटला भेटला. तो पण माझ्या आधी येऊन थांबला होता. नेक्स्ट स्टॉप आम्ही डायरेक्टली जेव्हा आपण
कसारा घाट चढायला घेऊ. कसारा घाट चढायच्या आधी आपल्याला हॉटेल्स आहेत, तिकडे थोडा वेळ थांबू, चहा वगैरे घेऊ, कारण ऑलरेडी 6 वाजलेत. आपल्याला त्या लोकेशनला जायला 7 तरी वाजतीलच. ओ भाई, हा रोड आहे की काय हे? बहुतेक पुढून जावं लागेल. सर्व्हिस रोड आहे खरा, पण ह्यांनी तो कनेक्ट नाही केला आहे. ऑफ रोडिंग झाली भाई. हा बाबा जा. सेम बाईक, सेम टॉप बॉक्स. सगळे रायडर्स भेटत आहेत, सगळे जाताना थंब करून जात आहेत, बेस्ट ऑफ लक देत आहेत. मजा येते. पण तर आपण भिवंडी शहर मागे सोडलं आहे आणि आपण आता पुढे टुवर्ड्स कसाऱ्याला निघालो आहे. सूर्यवरती आला आहे, पण ढगांच्या आड तो लपला आहे आणि खूप मस्त वातावरण आहे, कारण पाऊस झाला आहे. आता पाऊस नाही आहे, बट रात्री बहुतेक पाऊस झाला आहे. वातावरण कम्प्लिटली थंड आहे, गारवा आहे वातावरणामध्ये. हवा पण कम्प्लीट थंड लागते आहे. आणि म्हणतात ना की ह्यासाठी केला होता अट्टाहास. तर हा पण प्लॅन आमचा खूप सडनली झाला. काल फ्रायडे होता, आज सॅटर्डे, उद्या संडे. 3 दिवस कंप्लीट लाँग विकेंड आम्हाला भेटला. आणि ह्या 3 दिवसामध्ये आमचा उज्जैनला जायचा प्लॅन होता. म्हणजे फ्रायडे अर्ली मॉर्निंग निघून फ्रायडे संध्याकाळपर्यंत आपण उज्जैनला पोचलो असतो. 12 तास आपल्याला दाखवत होते मॅपवरती. पण म्हणतात ना की जोपर्यंत त्याचा बुलावा आला नाही आहे तोपर्यंत कुठलाच प्लॅन एक्झिक्यूट होत नाही. आणि असंच झालं, तो प्लॅन नाही झाला. आणि फ्रायडे कालचा दिवस पूर्ण झोपून काढला, आराम केला, रेस्ट केली, चिल केला कालचा दिवस. आणि संध्याकाळी सडनली असं वाटलं की यार आराम झाला आहे, आता असे अजून 2 दिवस बाकी आहेत, काय करणार. तर अमितने तेवढ्यात मला इंस्टाग्रामवरती रील पाठवली की राईडला जाण्याची, की राईडचे बरेच व्हिडिओ त्याने पाठवले मला. आणि तेव्हाच मी त्याला कॉल केला, त्याला बोललो चल 2 दिवस आहे, उद्या सकाळी जरी निघालो अर्ली मॉर्निंग तरी आपण कुठल्या ना कुठल्या डेस्टिनेशनला जाऊ शकतो. त्याला बोललो लोकेशन सर्च कर. आणि 1-2 महिने आधी तो मला बोलला होता की मला घृष्णेश्वरला जायचं आहे. तर त्याने मला काल तीच प्लेस मला सजेस्ट केली की आपण घृष्णेश्वरला जायचं का. लगेच मॅप ओपन केला, 7 आवर्सची जर्नी दाखवत होते. 5च मिनटामध्ये आमचा हा प्लॅन झाला आणि आज आम्ही निघालो. बघा, मेजर ॲक्सिडेंट हा रात्री स्पीडमध्ये आला असणार आहे. पूर्ण ट्रक पलटी झाला आहे. बहुतेक ड्रायव्हर वाचला असावा, कारण ड्रायव्हरची बाजू ही वरच्या साईडला आहे आणि त्याच्या साईडची बाजू ही पूर्णपणे पलटी झाली आहे. पूर्ण ट्रक पलटी झाला आहे. आणि अशा हाय स्पीड रोडला आणि अशा हायवेला ह्या गोष्टी होतात, कारण आता तुम्ही बघता तर राईट साईडला काम चालू आहे, त्याच्यामुळे 2 लेनचा हायवे सिंगल लेनमध्ये त्यांनी कन्वर्ट केला आहे. आणि बहुतेक रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी ड्रायव्हर थोडा झोपेत वगैरे असेल आणि नाहीतर त्याला हाय स्पीडमध्ये कळालं नसेल, त्याच्यामुळे तो डायरेक्ट रोडच्या बाहेर गेला आणि पलटी झाला. चला, आपल्याला इथे पेट्रोल पंप लागले. पेट्रोल पंपवरती रिफ्युलिंग करून घेऊया, कारण गाडी रिझर्वला लागेल थोड्या वेळात. दादा कुठे येऊ, इथे बरू. चलो, किती आहे रेट? 112. 112 आहे. चलो, सो आपलं रिफ्युलिंग झालं आहे कंप्लीट. 8.5 लिटर आपलं पेट्रोल बसलं आहे टाकीमध्ये आणि ऑलरेडी 1-1.5 लिटरपर्यंत ऑलरेडी टाकीमध्ये पेट्रोल असावं.
पण ठीक आहे, आता रिफ्युलिंग केलं त्याच्यामुळे आता डायरेक्टली संभाजीनगरपर्यंत आपल्याला फ्यूल भरावं लागणार नाही आहे. कसारा 20 किलोमीटर दाखवत आहेत मागे बोर्डवरती. आणि ह्या अर्ली मॉर्निंगच्या स्ट्रेचमध्ये आम्ही कसाऱ्यापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ आम्ही संभाजीनगरला 2-3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. तर मागे आम्ही चहासाठी थांबलो होतो, 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला, आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी चेंज केली, माईक थोडा वेळ चार्जिंगला लावला आणि आता कसारा घाटाच्या दिशेने आम्ही पुढे निघालो आहे. आणि अशा प्रकारे आपण कसारा घाट चढून वरती आलो आहे. तुम्हाला हा कसारा घाटाचा व्ह्यू आणि रोड कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथून नाशिक राहतं आहे फक्त 50 किलोमीटर, पण आपल्याला नाशिकला नाही जायचं. आपण नाशिकच्या आधी घोटीजवळ आपण राईट मारणार आहे. खूप मजा आली या रोडला राईड करायला. खूप कमी ट्रॅफिक, खूप चांगले रस्ते आणि त्यात कसारा घाटाचा घेतलेला बाईकवरचा पहिलाच अनुभव खरंच लक्षात राहील. आपल्या राईडचे 125 किलोमीटर कंप्लीट झालेत आणि अजून आपल्याला अराऊंड 200 किलोमीटरचा टप्पा गाठायचा आहे. पण ठीक आहे, तुमच्यासोबत बोलत बोलत तुमच्याशी गोष्टी शेअर करत तुम्हाला नवीन नवीन रोड आणि व्ह्यू दाखवत आपला तो 200 किलोमीटरचा टप्पा असाच कंप्लीट होईल. ओके, तर आता आम्ही नाशिक इंदोर हायवे सोडून घोटीच्या अलीकडे सर्व्हिस रोडला आलो आहे. इथून आपल्याला आता राईड घ्यायचा आहे. तर नाश्त्यासाठी एक चांगलं हॉटेल बघायचा विचार चालू आहे माझा. जर चांगलं हॉटेल कुठे भेटलं तर आपण नाश्त्यासाठी नक्की थांबू. इथे बाहेर कुठे नाही थांबायची इच्छा आहे माझी. नाही, इथे कुठे जवळपास चांगलं हॉटेल हां इथे आहे. चलो, चांगलं हॉटेल भेटलंय. चला तर मग भेटूया पुन्हा रोडवरती. थोडीशी मागे घेशील, थांबा जरा. चला, नाश्ता करून आपण आता परत रूटला लागलो आहे. तर रूटचा थोडासा अपडेट द्यायचं झालं तर आपण हा आता
आतल्या रोडने चाललो आहे. मॅप बघितला तर आम्हाला 2 रोड सजेस्ट करत होते. एक हा ज्या रोडने आपण आता चाललो आहे आतल्या, जो गावागावातून आपल्याला डायरेक्टली सिन्नरला हायवेला जॉईन करेल. आणि सेकंड रोड दाखवत होता व्हाया नाशिक सिटी सिन्नर. तर तो रोड व्हाया नाशिक जो रोड होता तो 24 मिनिट स्लोअर होता ॲज कम्पॅरेटिव्हली हा रोड. तर आम्ही दोघांनी फिक्स केलं की फर्स्ट टाईमच जातो आहे तर आपण आतला रोडसुद्धा एक्सप्लोर करूया. त्याच्यामुळे आम्ही हा रोड सिलेक्ट केला आहे. आता आपण कम्प्लिटली गावागावामधून जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिॲक्शन्स पण खूप भारी भेटणार आहेत माणसांचे. फक्त काळजी एकाच गोष्टीची घ्यावी लागणार आहे की आपला हा सिंगल रोड आहे, त्याच्यामुळे जास्त स्पीडमध्ये रश राईड करून नाही जमणार आहे. आपल्याला आरामात बाईक चालवावी लागणार आहे. 70-60च्या स्पीडला आपल्याला स्पीड मेंटेन ठेवावी लागणार आहे. पण हा पण एक वेगळा अनुभव आपल्याला भेटेल. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एका व्हिडिओला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 6 तासाची जर्नी 30 मिनटामध्ये दाखवणं म्हणजे त्याच्या मागचे जे स्ट्रगल असतं आणि त्याच्यापेक्षा मोठं स्ट्रगल म्हणजे बाईक चालवत असताना शूट करणं, तुमच्याशी कनेक्टेड राहणं, तुम्हाला एंटरटेन करणं हे त्याच्यापेक्षा कठीण असतं. त्याच्यामुळे तुमचा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी सपोर्ट होईल. अजून नवीन नवीन ठिकाणं आपण फिरू. आपण आता थोडा व्ह्यू चेंज केला आहे. हेल्मेट माउंटवरून मी आता आपला कॅमेरा सेल्फी स्टिकवरती माउंट केला आहे. हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही सिन्नर रोडला आहे, घोटी सिन्नर रोडला आतल्या रोडने आम्ही आलो आहे. आणि हा पण रोड खूप उत्तम आहे, म्हणजे सिमेंटचा रोड आहे. कम्प्लिटली सिंगल रोड आहे पण पूर्ण सिमेंटचा रोड आहे. कुठेही रोड खराब नाही आहे. 70-80च्या स्पीड आम्ही मेंटेन करतो आहे सिंगल रोडला. म्हणजे विचार करा तुम्ही, खूप चांगला प्रवास आत्तापर्यंत झाला आहे. आणि तुम्हीसुद्धा आत्तापर्यंत ही व्हिडिओ बघितली आहे, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा. बॅक टू फ्रंट व्ह्यू आणि समोर बघताय तुम्ही पवनचक्की. मागच्या 8 ते 10 किलोमीटरपासून आम्ही बघतोय तर कंटिन्युअसली पवनचक्की आहेत. आणि हा रोड एवढा सुंदर आहे, जास्त ट्रॅफिक नाही आहे, सिंगल लेनचा रोड आहे, सिमेंट रोड आहे आणि त्याच्यामध्ये असे सिनिक व्ह्यू, पवनचक्की. आणि एक मागे डॅम होता पण ॲक्च्युली काय झालं होतं, माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती आणि मी ती रिप्लेस नव्हती केली. मगाशी चार्जिंग लावली पण मी रिप्लेस नव्हती केली, तर तो डॅमचा व्ह्यू आपला मिस झाला. पण काही हरकत नाही आहे, आपला बाकीचा तो व्ह्यू आपण बघतो आहे. आता एका गोष्टीचं समाधान आहे की आम्ही नाशिकवरून न जाता ह्या रोडने आलो आणि ह्या रोडने आल्यामुळे तुम्हाला पण हे व्ह्यू बघायला भेटत आहेत. आणि मी स्वतःसुद्धा कधी ह्या रोडने आलो नव्हतो, ह्या रोडने मी ट्रॅव्हल केलं नाही आहे. तर छोटीशी ट्रॅव्हल अपडेट. आपण सिन्नरच्या आउटर रोडने सिन्नर आपण केलं आहे क्रॉस आणि ज्या सिंगल रोडने आपण आलो होतो पुढे येऊन आपण सिन्नरजवळ राईट मारला आहे आणि आता आपण संगमनेर हायवेला जॉईन झालो आहे. आता स्पीड आपल्याला मेंटेन करता येईल. 190 किलोमीटर राईड आपली आत्तापर्यंत कंप्लीट झाली आहे. 140 किलोमीटर राईड अजून पुढची बाकी आहे, आपला डिस्टन्स बाकी आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला हे 190 किलोमीटर कंप्लीट करण्यासाठी 5 तास लागलेत. आणि ह्या 5 तासामध्ये आपण 3 मेजर ब्रेक घेतले होते. ॲव्हरेज जरी काढला तरी 15 मिनटाचा एक ब्रेक आपण घेतला आणि 3 ब्रेक म्हणजे 45 मिनिट्स. तर आपण 4-4.25 तासामध्ये आपण 200 किलोमीटर ऑलमोस्ट कवर केलेत. आणि ह्या स्पीडने आपण पुढच्या 2 तासामध्ये संभाजीनगरला पोचू. इथून राईट माराल तर तुम्ही अहिल्यानगरला जाल आणि लेफ्टला तुम्ही शिर्डीला जाल. अमित काय झालं भाई, राईट मारला तर तुम्ही अहिल्यानगरला जाल आणि आपण आता लेफ्ट मारून टुवर्ड शिर्डी, शिर्डीवरून आपण संगमनेरला जाणार आहोत. अमित थोडासा
कन्फ्यूज झाला. त्याने सिग्नल लेफ्टचा दिला होता बट तो राईटला जात होता. नंतर त्याने स्लो केली कारण मी लास्ट मागचा बोर्ड वाचला होता की राईट साईडला अहिल्यानगर 120 किलोमीटर आपलं गाव आणि लेफ्ट साईडला शिर्डी. इथे बोर्डवर लिहिलं आहे पहिलं कोपरगाव, देन वैजापूर, त्याच्यानंतर संभाजीनगर. आता बोर्डवरती औरंगाबाद लिहिलं आहे पण आपल्याला सवय लावून घ्यायची आता औरंगाबाद न बोलता संभाजीनगर बोलण्याची. पूर्ण ओपन प्रदेश आहे हा, त्याच्यामुळे विंड ब्लास्ट प्रचंड आहे. आम्ही सिन्नरवरून निघाल्यानंतर अराऊंड 50 किलोमीटरचा पल्ला पार केला आणि पूर्ण हायवे होता, ओपन हायवे. त्याच्यामुळे मी शूट काहीच केलं नाही त्या हायवेला कारण दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. आपण 90, 95 or 100 ही स्पीड आपण तिथे मेंटेन केली त्या हायवेला. हे वरती जो आहे ब्रिज हा नवीन समृद्धी महामार्गाचा ब्रिज, आपल्यावरून समृद्धी महामार्ग जातो. किती सुंदर घाट आहे बघा हा. छोटीशी नदी आहे, त्याच्या बाजूला मंदिर आहे, खूप सुंदर. वाव 3 व्हीलर नॉट अ 2 व्हीलर. मस्त होती गाडी. नांगरट चालू आहे. बैल, बऱ्याच दिवसाने शेतामध्ये बैल बघितली आहेत. मला वाटतं ह्या पट्ट्यामध्ये पाणी असावं. इथे कुठेतरी डॅम वगैरे काय आहे का कुठली रिव्हर आहे इकडे जवळपास, काय मलाही माहिती नाही आहे ॲक्च्युली. पण शेती बघाल तर बऱ्यापैकी पिकं आहेत. काय ठिकाणी आता नांगरून ठेवलेली शेती आहे, पण बऱ्याच ठिकाणी ऊस झालं, त्याच्यानंतर मका झालं, बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पाणी असावं. आता मग कुठल्या हायवेजवळ पोचलो आहे. इथं कुठे लिहिलेलं आहे का? बोर्ड आहेत. बोर्ड्स कुठे दिसत नाही आहेत. ओके, तर या बोर्डवरती लिहिलं आहे संभाजीनगर 90 किलोमीटर, लोणार 225, करंजा 350 आणि मधला बोर्ड तुटून गेला आहे. आपल्याला मॅपमध्ये पण आपलं लोकेशन 83 किलोमीटर दाखवतं आहे. 1 तास आणि 50 मिनटं. म्हणजे आपण कृष्णेश्वरपासून 80 किलोमीटर मागे आहोत. आपला 80%, 75% to 80% आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे. आणि जाणवत पण नाही आहे की 250 किलोमीटर बाईक चालवली आहे. एवढ्या स्मूथली आम्ही आलो आहे. हा पण एक खूप सुंदर रोड आपल्याला भेटला, कोपरगाव ते वैजापूरचा रोड. दोन्ही साईडला शेती, नारळाची झाडं, घरं. हे बघा पूर्ण ओपन माळ रान. ह्या साईडला शेती आहे. हॉटेल शेतकरी, बैजापूर लेफ्ट आणि भौर राईट. आता हॉटेल शेतकरी पण बंद आहे. बोललो ना तुम्हाला. हे बघा, हा असा विषय चालला आहे ह्या रोडला. काय करावं कळाना झालं आहे. थांबायचं आहे पण कुठं थांबायचं. आता ह्याला काय करू? जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ? ये चल ना. ट्रकवाले काय करतात यांचं यांना माहिती. फक्त एक आहे, या दोघांमध्ये आमची चंपी व्हायला नको. चला बाबा, काढलं एकदाचं. भाई हे गाड्यांचे विषय झाड आहेत. ॲक्च्युली जो राईटला ट्रकवाला होता तो त्याला बरोबर सांगत होता, कारण माझ्यासमोर जो ट्रकवाला उभा होता त्याने थोडीशी मागे रिव्हर्स घेऊन लेफ्ट मारला असताना तर बरोबर त्याची गाडी निघत होती.
हॉटेल सूर्या परमिट रूम अँड बिअर बार. भाई इकडं जेवायला का आहे का नाही रे जेवायला हॉटेल्स आमच्यासारख्यांसाठी? काय डायरेक्टली बारच आहेत? ओ दादा नका ना असं करू का. द्वारका लॉन्स आराध्य म्हणून काहीतरी भेटलं आहे भाई. हॉटेल आराध्य. फायनली एक छोटंसं लोकेशन मला भेटलेलं आहे. चला बाबा इथं थांबू, जाऊन देत. जेवायचं नाही आपल्याला, थोडं एक स्नॅक्स ब्रेक. भाई ह्या रूटला एक हॉटेल नाही आहे. मी मागापासून 4-5 बोर्ड बघितले चांगल्या हॉटेल्सचे, बघतो तर सगळं बंद आहे. जाऊन दे चला आता इथे थांबूया. मला ते लॅपटॉपमध्ये फाईल टाकू देत, इथून डायरेक्टली मग सुटूया. मग आजच्या राईडचा हा शेवटचा ब्रेक झाला आहे आपला. इथून पुढे आता 70 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन बाकी आहे घृष्णेश्वर. इथे थांबण्याचं कारण एकच होतं, मला एक थोडंसं काम होतं लॅपटॉपवरती आणि मी बऱ्याच वेळापासून हॉटेल्स बघत होतो पण हॉटेल्स नव्हते. तर ह्या आजोबांचं एक छोटंसं एक हॉटेल मला दिसलं, तिथे आम्ही थांबलो. आणि इकडे थांबायच्या आधी वातावरण एवढं मस्त होतं, बिलकुल गरम होत नव्हतं. पण आता अर्ध्या पाऊण तासामध्ये एवढं गरम वाढलं आहे की अंगातून नुसतं पाणी निघतं आता. आलं आहे म्हणजे आपण आता संभाजीनगरच्या जवळजवळच पोचलो आहे. 305 किलोमीटरची राईड आपली कंप्लीट झाली आहे. 1 वाजला आहे. आपण निघालो होतो घरून सकाळी 5 वाजता. तर अराऊंड आपण बराच आरामात ही राईड केली आहे डे टाईम असल्यामुळे. आता आपण कुठं पोचलो आहे माहिती नाही. अमितला पुढे जाऊन द्यावं लागेल कारण त्याने मॅप लावला आहे. शाळेतली पोरं सुटली आहेत आणि आपल्याकडं बघतायत. तालुका गंगापूरमध्ये आहोत आता आपण. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मॅप आपल्याला आतल्या रोडने घेऊन जातोय. आता इथून परत राईड दाखवत आहेत. अमित दादा आपल्याला राईट मारायला सांगतोय. एक कर बाबा, फक्त चुकवू नकोस. हां आला कुठला तरी चांगला रोड आला आहे. आता तुम्हाला समोर जो ब्रिज दिसतोय आणि जो हायवे आता आपण कनेक्ट करू तो संभाजीनगर धुळे हायवे. म्हणजे ह्या रोडवरून तुम्ही डायरेक्टली धुळेवरून तुम्ही डायरेक्टली पुढे MP मध्ये एंट्री करू शकता. जर मी माझ्या गावावरून अहिल्यानगरवरून जर मी आलो असतो तर मी संभाजीनगरवरून ह्या रोडला कनेक्ट झालो असतो. आता आपण मुंबईवरून आलो त्यामुळे आपण वैजापूर मार्गे ह्या रोडला झालो आहे कनेक्ट. तर ह्या लोकेशनपासून वेरूळ लेणी आणि श्री क्षेत्र घृष्णेश्वर हे राहिलं होतं फक्त 4 किलोमीटर आणि आपल्या माईकची बॅटरी संपली. त्यामुळे इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपला व्हॉईस रेकॉर्ड होऊ शकला नाही. तर ह्या लोकेशनपासून पुढे गेल्यानंतर आम्हाला पाऊण तास लागला हॉटेल शोधण्यासाठी. त्यानंतर आम्हाला हॉटेल मिळालं. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश झालो आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही वेरूळ लेणी फिरलो आणि घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे, इथेच संपवतो आहे. आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे जो संभाजीनगर ते मुंबई, ह्या संभाजीनगर ते मुंबईमध्ये आपण सुरुवातीला वेरूळ लेणी फिरू आणि घृष्णेश्वराचं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर आपण संभाजीनगर ते मुंबई हा प्रवास करू. धन्यवाद.